नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 3.1 या युनिटमध्ये कोरोमंडल फिशर्स ही पोएम आपण आज शिकणार आहोत. तर जसे की टायटल या ठिकाणी कवितेची दिलेली आहे, कोरोमंडल फिशर्स. ही कविता शिकण्यापूर्वी आपल्याला कोरोमंडल या शब्दाचा काय अर्थ आहे तो पाहायचा आहे. बंगालचे आखात जे आहे, बंगालचा उपसागर माहिती आहे ना, तर बंगालच्या उपसागराजवळ असलेला जो आखात आहे, आखात म्हणजे जमिनीच्या भूखंडाच्या जवळ म्हणजे पोचलेली पाण्याची दरी. तर या आखाताजवळ, बंगालच्या आखाताजवळ समुद्र किनाऱ्याजवळचा जो भाग आहे किंवा जो समुद्र किनारा आहे, तिथे कोरोमंडल नावाचा भाग आहे, म्हणजे समुद्र किनारा. आणि त्या ठिकाणी असलेले जे फिशर्स आहेत, फिशर्स म्हणजे कोडी. कोड्यांचं काम काय असतो, कोड्यांचा धंदा काय असतो, काय व्यवसाय असतो, मासे पकडणे. त्यांना आपण मच्छीमार म्हणतो, बरोबर आहे. त्यांना आपण कोळी सुद्धा म्हणतो. तर कोरोमंडल फिशर्स म्हणजे कोरोमंडलचे मच्छीमार, कोरोमंडलचे कोळी असं आपल्याला म्हणता येईल. ओके, तर ही कविता आपण स्टार्ट करूया. पोएट्स नेम इज गिवन हियर, सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू इज एन इंडियन पोएटेस, एक भारतीय कवयित्री आहे. सरोजिनी नायडूचं नाव ऐकलं ना तुम्ही. तर सरोजिनी नायडू यांनी ज्या वेळेस ही कविता लिहिलेली आहे तो काळ भारतीय स्वातंत्र्याचा काळ होता. या कवितेमध्ये सरोजिनी नायडू यांनी कोरोमंडलच्या कोळ्यांना उद्देशून त्यांनी बोललेली आहे. पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कोरोमंडलच्या मच्छीमारांना, कोळ्यांना उद्देशून जरी त्या बोलत असल्या तरी या कवितेचा जर आपण गर्भितार्थ पाहिला, इनर मिनिंग पाहिला, तर ही कविता भारतीय जनतेला लागू पडतो, भारतीय लोकांना लागू पडतो. त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळविण्याची आंदोलन किंवा चळवळ त्यावेळेस सुरू होती. आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारतीयांना जागे करण्याच्या उद्देशाने त्यांनी भारतीयांना आवाहन केले. या कवितेत त्यांनी भारतीय जनतेला उद्देशून म्हटले, पण त्याचा कुठे उल्लेख नाही. वरवर पाहतात ही कविता कोरोमंडलच्या फिशर्सला म्हणजे त्या कोळ्यांना उद्देशून लिहिलेली आहे असं आपल्याला वाटते. ठीक आहे, तर बघू आपण या ठिकाणी सरोजिनी नायडू यांनी बंगालच्या आखाताजवळच्या समुद्र किनाऱ्यावरील कोरोमंडलच्या कोळ्यांना उद्देशून त्यांनी काय म्हटलेलं आहे. राईज ब्रदर्स राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. द विंड्स lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. Rise brothers rise म्हणजे कोणाला म्हटलंय तिनं, कोळ्यांना म्हटलेलं आहे की हे भावांनो, राईज ब्रदर्स राईज, कोळ्यांनो, भावंडांनो, जागे व्हा, उठा. आता अर्थात त्यावेळी स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी भारतीयांनाही जागवणं गरजेचं होतं की नाही. उठा लोकांनो, जागे व्हा, भारत मातेला स्वतंत्र करा, हे सांगणं आवश्यक होतं त्यावेळी. या पद्धतीनं त्यांनी, सरोजिनी नायडू यांनी त्या कोळ्यांना म्हटलं की राईज ब्रदर्स राईज, हे भावंडांनो, कोळ्यांनो, उठा, जागे व्हा. द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. वेकनिंग स्काईज, वेकनिंग स्काईज म्हणजे सकाळ सकाळ सूर्योदय होतो ना, तर सूर्योदय होत असताना हे जे जागे होणारे आकाश आहे, वेकनिंग स्काईज, वेक म्हणजे जागे होणे, वेकनिंग म्हणजे जागे होणारे, झोपेतून उठणारे म्हणजे झोपेतून जागे होणारे, जे अवकाश आहे, आकाश आहे, स्काईज आहे, ते काय करत आहे, प्रे टू द मॉर्निंग लाईट, सकाळच्या कोवळ्या किरणांना, कोवळ्या प्रकाशाला ते काय करत आहे, प्रार्थना करत आहे किंवा स्वागत करत आहे. हे जागे झालेले आकाश सकाळच्या प्रकाशाचे स्वागत करत आहे. आणि तुम्ही अजून झोपलेच आहात,
उठा, जागे व्हा. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. डॉन म्हणजे पहाट, DAWN, डॉन म्हणजे पहाट, आणि आर्म्स म्हणजे बाहू, भुजा किंवा कुशी ज्याला म्हणू आपण. तर जसं पहा, रात्री रडून रडून थकलेला बाळ जसा आईच्या कुशीत झोपी जातो की नाही, बरोबर बोलत चला. जसं एखादा बाळ रडून रडून थकतो आणि आईच्या कुशीत झोपी जातो, त्याप्रमाणे द विंड लाईज अस्लीप, वाऱ्याला सुद्धा झोप लागलेली आहे. आणि कुठे? इन द आर्म्स ऑफ द डॉन, पहाटेच्या कुशीमध्ये, पहाटेच्या बाहूमध्ये वारा सुद्धा झोपी गेलेला आहे, निस्तावलेला, सुस्तावलेला आहे. लाईक अ चाइल्ड, कोणाप्रमाणे? लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. एखादा लहानसा बाळ की जो रात्रभर रडलेला आहे, असा रात्रभर रडून थकलेला बाळ जसा झोपी जातो आईच्या कुशीत, त्याप्रमाणे हा वारा सुद्धा कुठे झोपी गेलेला आहे? पहाटेच्या बाहूमध्ये किंवा कुशीमध्ये झोपी गेलेला आहे. कम लेट अस गॅदर अवर नेट्स. नेट म्हणजे जाळे. मासोळ्या कशाने पकडतात? कोळी जाळ्याने पकडतात. तर त्यांना उद्देशून, त्या कोळ्यांना उद्देशून सरोजिनी नायडू म्हणतात, कवयित्री म्हणतात, या चला काय करू आपण? लेट अस गॅदर अवर नेट्स. आपण आपले जाळे जे आहे टाकलेले, रात्रीला टाकलेले असतात ना जाळे मासोळ्या पकडण्यासाठी, आणि त्या सकाळी काय करायचं असते? त्याला कलेक्ट करायचं असते, गॅदर करायचं असते, गोळा करायचं असते. तर चला उठा, आपण जाऊ. कुठे जाऊ? नेट्स गॅदर करायला जाऊ. ते जाळे जे आहे ते टाकलेले आपण एकत्र करू, गोळा करू. फ्रॉम द शोर. शोर म्हणजे समुद्र किनारा, किनाऱ्यावरती ते आपण गोळा करू. कम लेट अस गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोर अँड सेट अवर कॅटरमॅन्स फ्री. कॅटरमॅन्स म्हणजे नौका, होडी, जिच्या माध्यमातून समुद्रामध्ये मासेमारी केली जाते ती. तर त्यांना म्हटलं की चला आपण काय करू? आपण या नौकेवरती टाकलेले जे जाळे आहेत समुद्रात मासोळ्या पकडण्यासाठी, ते आपण कलेक्ट करू, समुद्र किनाऱ्यावर कलेक्ट करू, आणि आपल्या नौका ज्या आहेत कॅटरमॅन्स त्यांना आपण फ्री करू. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड. टाइड म्हणजे लाटा, समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा. आणि लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड. तर लिपिंग, लिप म्हणजे उड्या मारणे, वेल्थ म्हणजे संपत्ती, धन. लिपिंग वेल्थ म्हणजे कोणाला कशाला म्हटलं असेल मग? समुद्रात उड्या मारणारी संपत्ती कुठली? काय? तर मासोळ्या, फिश, त्याला म्हटलेलं आहे लिपिंग वेल्थ. आणि किंग्स ऑफ द सी, समुद्राचे राजे, ते कोणाला म्हटलेलं आहे? फिशरमेनला म्हटलेलं आहे, म्हणजे कोळ्यांना म्हटलेलं आहे. तर काय सांगितलं? टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड. कॅप्चर म्हणजे पकडणे. आपल्याला काय करायचंय? ही जी समुद्रात उड्या मारणारी ही जी संपत्ती आहे, म्हणजेच मासोळ्या जे आहे, ती लिपिंग वेल्थ, ही आपल्याला कॅप्चर करायची आहे, पकडायची आहे, आपल्याला कबीज करायची आहे. फार वी आर द किंग्स ऑफ द सी. कारण की आपण काय आहोत? आपण या समुद्राचे राजे आहोत. आणि राजांचं काय काम असते? लढाया करणे, युद्ध करणे, संपत्ती जिंकणे, असते की नाही? राज्य जिंकणे. त्याप्रमाणे आपण ही संपत्ती आपण गोळा करू, कारण आपण कोण आहोत? आपण या समुद्राचे राजे आहोत. सेकंड स्टांजा. नो लॉंगर डिले. डिले म्हणजे उशीर करणे, टू बी लेट. लेट अस हॅस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कार. सीगल, सीगल म्हणजे पांढऱ्या रंगाचा समुद्र पक्षी, जो कुठे आपल्याला समुद्रामध्ये दिसतो. नावेच्या होडीच्या मागे, नौकेच्या मागे मागे हा उडत असतो.
पुढे 10व्या वर्गामध्ये आपल्याला शिगलचा एक लेसन आपल्याला हिज फर्स्ट फ्लाइट आपल्याला लेसन शिकायचं आहे. तर हा जो पक्षी आहे सीगल हा कॉल करत आहे. कॉल म्हणजे आवाज करत आहे. नो लॉंगर डिले. चला आपण उशीर नाही करायचा. आता आपण उशीर करायचं नाही. नो लॉंगर डिले. लेट अस हॅस्टन अवे. हॅस्टन म्हणजे टू मेक हरी. घाई करू आपण. चला वेळ वाया घालवायचं नाही. नो लॉंगर डिले. अधिक आपण उशीर नाही करायचा. चला घाई करा. कशासाठी? लेट अस हॅस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल. समुद्र पक्ष्याच्या आवाजाबरोबर आपण सुद्धा कामाला लागलं पाहिजे. कारण समुद्र पक्ष्यांचा आवाज सुरू झालेला आहे. पक्षी सकाळी निघतात ना किलबिलाट करत आवाज करत नाही का. तर पुढे म्हणतोय द सी इज अवर मदर. हा समुद्र म्हणजे काय आहे? अवर मदर. हा समुद्र आपली आई आहे, माता आहे, जननी आहे. समुद्र आपली माता आहे. द क्लाउड इज अवर ब्रदर. आणि वर आकाशात जमलेले जे ढग आहे, क्लाउड म्हणजे ढग, ते आपले कोण आहे? ब्रदर्स. ते आपले भाऊ आहे. अँड द वेव्स आर अवर कॉम्रेड्स. आर कॉम्रेड्स म्हणजे मित्र. आणि जे वेव्स आहेत, लाटा आहेत, त्या लाटा आपले कोण आहेत? मित्र आहेत, सवंगडी आहेत, सोबती आहे. म्हणजे एक प्रकारचे हे काय आहे? कुटुंब आहे, फॅमिली आहे. जसे आपण आपल्या फॅमिलीमध्ये मदर फादर असतो की नाही, आपण ब्रदर्स सिस्टर्स, त्याप्रमाणे तिने म्हटलं कवयित्रीने की आपल्या हे जे समुद्र आहे, हे समुद्र म्हणजे आपली माता आहे. आणि हे जे ढग आपल्याला दिसत आहे, हे ढग आपले बंधू आहेत, आपले भाऊ आहेत. अँड द वेव्स आर अवर कॉम्रेड्स आर. व्हॉट दो वी टॉस ऍट द फॉल ऑफ द सन. फॉल ऑफ द सन म्हणजे सनसेट, सायंकाळ होणे, सूर्यास्त होणे. फॉल ऑफ द सन म्हणजे सूर्यास्त होणे, सनसेट. वेअर द हँड्स ऑफ द सी गॉड ड्यूज. सूर्यास्त झाल्याच्या नंतर समुद्रामध्ये आपल्याला थांबता येत नाही. मासोळ्या मारताना हे जे फिसर्स असतात, कोडी असतात, संध्याकाळ होण्याआधी, अंधार पडण्याआधी ते परत किनाऱ्याला येत असतात. पण आपण ह्या मासोळ्या गोळा करत असताना, आपले जाळे काढत असताना, जरी फॉल ऑफ सन झालं म्हणजे सनसेट झालं, संध्याकाळ झाली, सायंकाळ झाली, तरी काही हरकत नाही. नो मॅटर. भिण्याचं काही कारण नाही. का? बिकॉज त्याचं कारण सांगितलंय. वेअर द हँड्स ऑफ द सी गॉड ड्यूज. सी गॉड म्हणजे समुद्र देवता. जिथे या समुद्र देवतेचे हात आपल्या पाठीशी आहेत, आपल्या डोक्यावर आहेत, आपल्याला या समुद्र देवतेचा आधार आहे, तिथं आपल्याला भिण्याचं काय कारण? मग सूर्यास्त झाला तरी भीती नाही, कारण की ही समुद्र देवता आपल्या पाठीशी आहे. आणि हा समुद्र म्हणजे आपली माता आहे. पण मातेची भीती कोणाला? आईची भीती कोणाला असते? आईचं प्रेम असते आपल्यावर, आपलं प्रेम असते आईवर, आणि म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही. ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर. ज्याप्रमाणे आपल्या बाळावरती, आपल्या पिल्लांवरती अटॅक झाला, कुठली संकट आलं तर आई आडवी होते ना, त्याप्रमाणे म्हटलेलं आहे इथे की ही म्हणजे कोण? तर समुद्र देवता, सी गॉड. ही होल्ड्स द स्टॉर्म. वादळ जर सुटला, संध्याकाळी वादळ आला समुद्रामध्ये, तर त्या वादळाला देखील ही समुद्र देवता होल्ड करून ठेवेल, थांबवून ठेवेल. कशानं? बाय हर हेअर. आपल्या केसांनी ती समुद्र देवता वादळाला सुद्धा शांत करेल किंवा अडवेल, थांबवून ठेवेल. विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्ह. आणि आपले प्राण, आपले जीव कुठे एकवटून ठेवेल? आपल्या ब्रिस्ट मध्ये. हिज ब्रिस्ट म्हणजे आपल्या ब्रिस्ट म्हणजे छाती होते आपल्या. जसा आई पटकन बाळाला उचलते ना, छातीशी लपवते नाही का, त्याप्रमाणे ही समुद्र देवता आपले प्राण
लपवून ठेवेल, आपल्या छातीशी कवटाळून ठेवेल आणि मग आपले प्राण, हा कितीही वादळ उठला तरी आपले जीव जाणार नाही किंवा आपले प्राण म्हणजे तो वादळ आपले प्राण घेऊ शकणार नाही. कारण की आपल्या जीवाला कोण जपून ठेवणार आहे? समुद्र देवता जपून ठेवणार आहे. चला मग उठा, आपल्याला भीती नाही. हा झाला दुसरा कडवा. थर्ड स्टँजा. स्वीट इज द सेड ऑफ द कोकोनट ग्लेड. कोकोनट नारळाचे झाड, समुद्र किनाऱ्याला नारळाचे झाड असतात. अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोव. आणि आंब्याची आमराई असते. मग ज्या वेळेस आंब्याला बहार येतो त्यावेळेस तुम्ही आमराईमध्ये जा, कसा वास येतो, सुगंध येतो की नाही. तर काय म्हटलंय की स्वीट इज द सेड ऑफ द कोकोनट ग्लेड. नारळाच्या झाडांची सावली पसरलेली आहे, ती मधुर सावली. आणि अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोव. आणि आमराईतला अगदी मनमोहक असा मधुर असा सुगंध येत आहे, सुवास येत आहे. अँड स्वीट आर द सँड्स ऑफ ऍट द फुल ओ मून. फुल ओ द मून म्हणजे पूर्णचंद्र. कोणत्या दिवशी पूर्णचंद्र असतो? व्हेरी गुड, पौर्णिमेच्या दिवशी. तर पौर्णिमेच्या हा दिवस आहे. पौर्णिमेच्या दिवशी पूर्णचंद्र आकाशामध्ये दिसतोय. आणि अशा वेळी जी वाळू आहे, सँड रेती वाळू, ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. विथ द साऊंड ऑफ द व्हॉइस वी लव्ह. आणि या ठिकाणी जो सुंदर आवाज येतो आहे, जो आपल्याला हा आवाज अतिशय आवडतो आहे, तितकीच सुंदर या समुद्र किनाऱ्यावरची वाळू सुद्धा आहे. त्या पौर्णिमेच्या रात्री फुलमून असतो आणि चंदेरी प्रकाश पडतो आणि त्याच्यामुळे ती वाळू देखील अतिशय सुंदर दिसत आहे. बट हे एवढं सुंदर असताना, म्हणजे एवढा मधुर असा पक्ष्यांचा किलबिलाट, गोड आवाज येत आहे, किंवा सुंदर अशी त्या ठिकाणी वनराई आहे, आमराई आहे, त्या ठिकाणी सुंदर असं म्हणजे कोकोनट सेड आहे, सावली आहे, एवढा सुंदर देखावा आहे. पण याही पेक्षा आणखी, या सुंदरतेपेक्षाही आणखी त्या ठिकाणी स्वीटर काय आहे, अधिक गोड, अधिक मधुर काय आहे, तर द किस ऑफ द स्प्रे. स्प्रे म्हणजे हवा. किस म्हणजे इथे चुंबन नाही, ते स्पर्श. ओ ब्रदर्स, हे भावंडांनो, हे बंधूंनो, बट स्वीटर, ओ ब्रदर्स, द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्लीम. फोम म्हणजे फेस. समुद्रामध्ये लाटामध्ये जो फेस तयार होतो ना, तो फेस असा उसळतो वर लाटामध्ये. तर हा त्याच्याही पेक्षा, म्हणजे त्या आवाजापेक्षा किंवा त्या पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षा, त्या गोड आवाजापेक्षा, सुंदर त्या देखाव्यापेक्षा ही गोष्ट सुंदर आहे असं म्हटलेलं आहे. कोणती? कशाचा स्पर्श? त्या समुद्रामध्ये लाटा ज्या उसळत आहेत त्यातून जो फेस तयार होतो आणि तो फेस फवारे उडत आहेत आणि त्याचा स्पर्श आपल्या अंगाला होतोय, तो त्याही पेक्षा अधिक स्वीट आहे. स्वीटर आहे म्हणजे अधिक मधुर आहे, अधिक गोड आहे. रो, ब्रदर्स रो. रो म्हणजे वल्लवणे. नावेमध्ये नाव पुढे जाण्यासाठी ते वल्लवतात की नाही. वल्लव रे नाखवा, वल्लव वल्लव गाणं ऐकलंय तुम्ही? हा. तर रो ब्रदर्स रो म्हणजे वल्लवा. आपली नाव पुढे जाऊ द्या. तुम्ही जितके वल्लवणार तितकी नाव पुढे जाणार आहे ना. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ड्स. एज ऑफ द वर्ड्स म्हणजे हॉरिझन. हॉरिझन म्हणजे क्षितिज. क्षितिज कसा म्हणतो आपण? आपण दूरवर नजर टाकली की जिथे जमिनीला आभाळ टेकल्यासारखं दिसते, वाटते ना, त्या ठिकाणाला आपण क्षितिज म्हणतो. तिथपर्यंत आपली नजर पोहोचते आणि मग नंतर असं वाटते आपल्याला की जमिनीला आकाश येऊन स्पर्श करत आहे. तर तो ठिकाण म्हणजे त्याला आपण म्हणतो क्षितिज. तर काय म्हटलंय? रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ड्स म्हणजे किनाऱ्यापर्यंत, क्षितिजापर्यंत आपण पोचलो पाहिजे. त्यासाठी तुम्ही वल्लवत राहा. व्हेअर द लो स्काय मेक्स विथ द सी. व्हेअर द लो स्काय मेक्स विथ द
सी. जिथे लोस्काय म्हणजे खाली आलेला आकाश. कोणाशी संगत करतो, कोणाशी सोबत करतो, कोणाशी भेटतो मिळतो, समुद्राशी मिळतो. आता ते समुद्रच आहे. आपण जमिनीवर पाहिलं तर जमिनीला आभार टेकलेलं दिसेल आणि समुद्रावरती पाहिलं तर पाण्याला आभार टेकलेलं दिसेल, नाही का. जिथे आकाश समुद्राला भेटत आहे त्या ठिकाणापर्यंत, म्हणजेच त्याला आपण क्षितिज म्हणतो. त्या क्षितिजापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. क्षितिज म्हणजे आपला उद्देश, क्षितिज म्हणजे आपलं ध्येय, ते आपल्याला गाठायचं आहे. म्हणजे आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवायचं आहे आणि ते मिळेपर्यंत वल्लवत राहा, पुढे आपली नौका जाऊ द्या, नेत राहा. म्हणजेच काय की तुम्ही तोपर्यंत आपला प्रयत्न सुरू ठेवा, आपले आंदोलन सुरू ठेवा. अशा प्रकारची विनवणी सरोजिनी नायडू यांनी या कवितेच्या माध्यमातून कोळ्यांचा उदाहरण देऊन कोणाला सांगितलंय? भारतीय लोकांना त्यांनी या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर आय होप की ही कविता तुम्हाला समजली असेल. अंडरस्टूड? समजली ना? समजली. आणि तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, तुम्हाला सुद्धा ही कविता समजलेली असेल तर माझ्या लर्न विथ खेमराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला प्रेस करा आणि त्या ठिकाणी ऑल या वर्डला क्लिक करून तुम्ही व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहू शकता.